वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. अर्जुनाच्या काही प्रश्नांची उत्तरं दिली भगवंतानी. आदियज्ञ, अधिभूत, पुरुष, कर्म वगैरे. आता अर्जुनाचा आणखीन एक प्रश्न होता की अंतकाळी तुझं स्मरण कसं करावं. त्याचं उत्तर भगवान देत आहेत. आता 5वा श्लोक आहे. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. भगवंत म्हणतात किंवा जो पुरुष आता साधना करणार आहे तो अंतकाळी देहत्यागाच्या वेळेला माझे स्मरण करीत मग देहत्याग करेल. स्मरण करता करता देहत्याग करेल तो निश्चितपणे माझ्या स्वरूपाला प्राप्त होईल. यात काही शंका नाही असं भगवंतांनी ठासून सांगितलं. पण प्रश्न आता असा आहे की अंतकाळी भगवंताचं स्मरण करायचं असेल तर ते आयुष्यभर केलं पाहिजे ना. आयुष्यभर संसारात दंग आहे सगळे. मी मी मला हे पाहिजे ते पाहिजे, हे मिळवा ते मिळवा वगैरे. मग अंतकाळी परमेश्वराचं स्मरण होणार कसं नाही. म्हणून अंतकाळी स्मरण करण्याचा अर्थ असाच की आयुष्यभर करायला पाहिजे. म्हणजे मग आपोआपच येईल ना. आयुष्यभर स्मरण केलं तर कायमच येईल. कायम परमेश्वराच्या स्मरणातच राहिलं म्हटल्यानंतर अंतकाळी दुःखात स्मरणात राहीलच. मग एवढी साधना केली असेल तर तो परमेश्वर स्वरूप पाहायला काय अडचण नाही. नाहीतर काय जीवनामध्ये जे काय अनुभवतात त्यात विचार सगळे असतील अंतकाळी तर पुन्हा दुसऱ्या जीवनातच तो प्रवेश करणार. भगवंताचा काय प्रश्न येणारच नाही तिथे. तेव्हा हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. याचा धन्यर्थ असा आहे की आयुष्यभर परमेश्वराचं स्मरण करत राहा म्हणजे अंतकाळी पण त्याचं स्मरण होईल आणि मग तुम्हाला शेवटी परमेश्वर स्वरूप होता येईल. पुढे आणखीन 6व्या श्लोकात भगवंत सांगतायत. यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. आणखीन एक नियतीचा नियम सांगून टाकला त्याने की जो मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचं स्मरण करून शरीराचा त्याग करतो त्या त्या भावातच तो जाऊन मिळतो. सांसारिक गोष्टीचं चिंतन असेल तर पुढे तो सांसारिक गोष्टीमध्ये अडकणार. कारण भगवंतांना ते माहितीच होते की बाई काय सगळे कथेच एवढं स्मरण करणार आहेत आयुष्यभर. तेव्हा सगळे आपापल्या आयुष्याचं चिंतन करणार. मग ते पुढल्या तशा आयुष्यात जाऊन मिळणार. म्हणजे आता उदाहरण देता येईल. आता फोटो काढताना एखाद्याचे डोळे मिटले असतील तर आयुष्यभर फोटो डोळे मिटलेच राहणार ना. तसं झोप जायच्या वेळा जे स्मरण आहे तेच पुढे राहणार काय. त्यात बदल येणार नाहीये. त्यामुळे भगवंतानी नियतीचा नियम पण सांगून टाकला. तुम्ही ज्या भावाचं स्मरण कराल त्या भावातच जाल. एखादा गुन्हेगार असेल तर तो गुन्ह्याचं स्मरण करेल तर पुढल्या वर्षी पण तो पुढल्या जन्मी तो गुन्हेगारच होणार पुन्हा. एखादा चांगला कुटुंब वत्सल असेल, कुटुंबाचे चिंतन करता तर पुढल्या वर्षी पुन्हा कुटुंब वत्सलच होणार. तर हे साधं तत्व आहे पण हे नियतीचं तत्व आहे. आणि भगवंताने या 6व्या श्लोकामध्ये ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर आपण थांबू आता. पुढे बाकीचं उद्या बघू. आता तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेच मय्यार्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयम. भगवंत या ठिकाणी म्हणतायत की त्यामुळे, कारण आधीच्या श्लोकात त्यांनी सांगितलं ना की माझं आयुष्यभर चिंतन केलं तर शेवटी मलाच मिळणार, दुसरा पर्याय नाही. आयुष्यभर चिंतन करायचंय पण आपली कामं करायची ती तर सांगतात. म्हणून तस्मात सर्वेषु कालेषु, त्या सगळ्या काळामध्ये जीवनामधल्या सगळ्या जीवनभर हे तस्मात कालेषु म्हणजे मामनुस्मर, माझं स्मरण कर, भगवंताचं स्मरण कर आणि युद्ध कर. आता अर्जुन होता म्हणून युद्ध कर. शेतकरी असेल झालं तर शेती कर. ड्रायव्हर असेल सांगितलं गाडी चालव. विद्यार्थ्याला सांगितलं अभ्यास कर. नट असेल तर रंगभूमीवर भूमिका कर. जे काय तू करतोय ते कर. जीवनातले सगळे कामं जो जो करताय ते करा. पण तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर, आयुष्यभर कायम माझं स्मरण कर हे भगवंत सांगतात. आणि साहजिकच भगवंताचं स्मरण केलं म्हणजे भगवंताचे सगळे गुण आपल्या समोर येतातच ना. आणि त्यामुळे कर्म चांगलंच होणार, वाईट होणारच नाही. भगवंत काय वाईट कर्म करणार. कर्म चांगलीच होणार, आपली चांगल्या उद्देशाने होणार आहे. त्यामुळे काही प्रश्न नाही. आणि पुढे म्हणतात की अशा प्रकारे जर माझ्या ठिकाणी मनबुद्धीने अर्पण केलेस तू निश्चित मला येऊन मिळशील. म्हणजे काय, तुझा उद्धार होईल. म्हणजे बाकी कुठे जायलाच नको, पुन्हा जन्म पण नको.
उद्धार होणार ते. मग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पण त्यांनी सांगितलं की आपली जी संसारिक कार्य आहे ती करत राहा, पण मनामध्ये भगवंताचं अखंड स्मरण ठेवा. सगळ्या साधू संतांनी हेच सांगितलं की भगवंताचं स्मरण कायम ठेवा. तर काही नाम जप करा वगैरे आणि त्याला कर्म जोडलेलं आहे, पण स्मरण कायम पाहिजे हे महत्वाचं. त्यांचं कर्म कायम असेल तर निश्चित आपला केव्हा तरी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जी काय कर्म शिल्लक आहे ती भोगावी लागतील, पण नवीन कर्मशात ऍड होणार नाहीत, आणि त्यामुळे आपल्याला मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. असं या 7व्या श्लोकात सांगितलंय. पुढच्या श्लोकात आणखी सांगतायत, अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन्. आता अभ्यास योग म्हटलंय पतंजली या ठिकाणी. तर अभ्यास म्हणजे काय? आता आपल्याला म्हणजे काय, संसार जो आहे सगळा अनित्य आणि अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे, केव्हा तरी ते नष्ट होणारच आहे. अशा संसारामधनं आपण मन काढायचं, म्हणजे अटॅचमेंट नको, आणि मनाला मग नित्य शाश्वत परमात्म्याशी एकरूप करायचा प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास. आणि योग शब्द आलाय ना, योग आपल्याला परमात्म्याशी जोडणारच आहे. आणि म्हणूनच संसारातनं मन काढून मनाला परमात्म्याशी जोडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अभ्यास. मग अभ्यास योगयुक्त आहे असं म्हटलंय ते. आणि पुन्हा अभ्यास म्हटल्यानंतर कसा करायचा पतंजलीने सांगून ठेवलंय, सतु दीर्घकाल निरंतर सत्कारा सेवित दृढभूमी. की दीर्घकाल केला पाहिजे, नियमित केला पाहिजे, आणि श्रद्धापूर्वक केला पाहिजे. मग असा अभ्यास केला तर त्यातनं आत्मसाक्षात्कार होणार. त्यामुळे दुसरीकडे चित्त जाणारच नाही ना. परमेश्वराचं ध्यानच जर अखंड केलं आपण, तर कर्म होत राहतील शरीराकडून, पण मन परमात्म्याशी एकरूप राहील. मग असा करणारा, अशी साधना करणारा माणूस संसारी असून सुद्धा प्रकाशस्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वराला जाऊन मिळतात. म्हणजे संसारी माणसाला देखील परमेश्वरापर्यंत जाण्याची संधी उपलब्ध आहे. त्यांनी संसार करायचा सगळा, कारण कायम परमेश्वराचं चिंतन करत करायचं आहे. ते असं केलं तर परमात्मे स्वरूप व्हायला काहीच अडचण नाही, असं स्पष्ट या ठिकाणी केलेलं आहे. आता यानंतर हे परमेश्वराचे जे कुठलं म्हटलंय आता, दिव्य आणि प्रकाशमान स्वरूप, ते कसं काय ते सगळं पुढच्या श्लोकात सांगितलंय. ते आपण उद्या बघू. आता या ठिकाणी थांबू. हरि ओम.